मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय. जर तेच स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग नाही. आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. सोबतच्या माणसाला कमी न लेखणाराच खरा मोठा माणूस असतो. स्वतःला नेहमी सांगत राहा, माझी सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाही. अडचणीच्या काळात एकटं न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे झाकून निभावता येण्याजोगं विश्वसनीय नातं म्हणजे मैत्री. कधी कधी अशी वेळ येते की बोलण्यापेक्षा शांत राहणे महत्त्वाचे वाटते. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते तिलाच प्रेम किंवा वात्सल्य म्हणतात. मुसळधार पाऊस असो वा रखरखीत उन्हाळा, ढिल्या हाकेला जोर जिथे तिथंच असतो जिव्हाळा. धीर धरा, कधी कधी तुम्हाला सर्वोत्तम मिळविण्यासाठी सर्वात वाईट माध्यमातून जावे लागेल. जगात शाश्वत असं काहीच नाही, अगदी आपल्या आजच्या अडचणी सुद्धा. वेळ मागून मिळत नसते, देणाऱ्याकडे ती देण्याची इच्छा असावी. व्यक्तीचे मोठेपण हे तिच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते. शब्द जपून वापरा, कारण ते मनावर घाव घालतात. मैत्रीच्या जगात मिळालेल्या वस्तूची किंमत पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणे म्हणजे खरे सुख. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. गैरसमज वाढत गेले की लोकांना तेही ऐकू येतं जे आपण कधी बोललेलंच नसतं. अशा लोकांना विसरणं खूपच कठीण असतं, ज्यांना आपल्याला आठवायला खूप काही दिलं आहे. कोणीच कोणाला सोडून जात नसतं. प्रत्येकाला वेळ आल्यावर परिस्थितीनुसार बदलावं लागतं. आहे ते जपता आलं की पाहिजे ते मिळवता येईल. वर्तमान काळातील प्रत्येक क्षणाला सामोरे गेलात तर जीवनात आनंद आणि समाधान निर्माण होईल. कुणीतरी येऊन बदल घडवेल याची वाटीत बघण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. आयुष्य हे पुस्तकासारखे आहे, काही धडे दुःखी, काही आनंदी आणि काही रोमांचक. पण जर तुम्ही पान पलटले नाहीत तर पुढील धडा काय आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. जीवन एक परीक्षा आहे ज्याचा अभ्यासक्रम माहीत नसतो आणि त्याचे प्रश्न सुद्धा ठरलेले नसतात. त्याचा कोणताही मॉडेल पेपर नसतो. अतिविचार हे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. वेळ आहे तोपर्यंत घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळायची वेळ येईल. ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते ती व्यक्ती आयुष्यात नेहमी यशस्वी होते. पुरावे कमी पडतात तेव्हा चांगला माणूसही अपराधी ठरतो. मित्र ही अशी व्यक्ती असते जी तुमच्याबद्दल सगळे जाणूनही तुमच्यावर प्रेम करते. सर्व काही ठीक होईल, पण थोडा वेळ लागेल, कारण दिवस खराब आहेत, आयुष्य नाही. जोपर्यंत तुम्ही खरोखर एखाद्याला गमावत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांची किंमत समजत नाही. कोणत्या वयात शिकायचं आणि कोणत्या वयात कमवायचं हे वय नाही, परिस्थिती ठरवते. कोणत्याही व्यक्तीने कधीही अहंकार करू नये, नाहीतर त्याची अवस्था दुर्योधनासारखी होईल. वेळ आणि प्रसंग निघून जातात, पण आठवणी कायम राहतात. तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, पण तोंड सांभाळता आलं पाहिजे. जांभई ही कोणत्याही गोष्टीवरची थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया आहे. जसं फुलापासून अनेक माळा तयार होतात, तसंच जीवित मनुष्याने आयुष्यात अनेक पुण्यकर्मे करावीत. भरपूर आनंदाची अपेक्षा करणं हाच आनंदाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. मनशांती ही संपत्ती व आरोग्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते. आशावादी माणूस विसरण्यासाठी हसतो आणि निराशावादी हसणंच विसरतो. सकारात्मक दृष्टिकोन ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. कल्पना ही कल्पनाच ठेवलीत तर यशस्वी व्हाल. पुन्हा पुन्हा प्रयत्न कराल तरच यशस्वी व्हाल. सक्तीची गरज तेव्हाच पडते जेव्हा एखादे वाईट काम करायचे असते, नाहीतर जगातील कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी प्रेम पुरेसे असते. लक्षात ठेवा, जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती आणि संवादाने प्रगती होते. मानसिक आणि शारीरिक शक्ती नेहमी जतन करा, ही जीवनाची पुंजी आहे.
यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे जाण्यासाठी इच्छाशक्ती निर्माण करणे. विश्वास तो पक्षी आहे ज्याला अंधारात सुद्धा प्रकाशाची जाणीव होते. आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते. समोरच्याला म्हणणं नीट ऐकून न घेता आपणच आपले अंदाज लावले की गैरसमज होतातच. जे दिसतं त्यावरून निरीक्षण केलं जातं, पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडे असतं.